ओके सर इथे आले आहेत वडाळ्याच्या गवत संरक्षण क्षेत्रामध्ये आणि कालपासनं आणि उद्या पण महाराष्ट्रात पुरण विकास आणि गवत संरक्षण या विषयावर ते प्रशिक्षण आणि त्यांचा अनुभवासाठी करणार आहेत. तर आज मला असं वाटतं की इथे आल्यानंतर हा जो लोकसहभागातून गवत संरक्षणचा प्रयोग आहे तो बघून त्यांना कसं वाटतं? मला सुरुवात करायची वाटते 72-73चा दुष्काळ आणि 87चा दुष्काळ. एक वन अधिकारी म्हणून या दोन्ही दुष्काळामध्ये मला असं लक्षात आलं की वन विभागाकडून लोकांच्या जनतेच्या अपेक्षा असतात की जे काही गुरांना वैरण पाहिजे ती मिळवून द्यायला पाहिजे. त्या याच्यामध्ये सरकारने केलेली कामं ज्याला आपण म्हणतो सरकारी आणि बिगर सरकारी, मी असं म्हणेन की ही जी कामं आहेत ही बिनसरकारी आहेत पण असरकारी आहेत. कारण इथे जी कामं होतात त्याचे परिणाम चांगले दिसत आहेत मला. आणि नॉर्मली सरकारी पद्धतीने आपण जे काम करतो, आपण असं म्हणतो की बाबा वन विभागाचं काहीतरी शास्त्र आहे, त्या शास्त्रानुसार आपल्याकडच्या गवती कुरणाचं व्यवस्थापन कसं असावं. माझा या विषयाचा गेल्या 30 वर्षाचा अभ्यास जो आहे त्या 30-35 वर्षाच्या अभ्यासावरून मला तरी असं दिसतं आहे की एक 50-100 वर्षापूर्वी ब्रिटिश काळापासून आपल्याकडे गवती कुरणाच्या व्यवस्थापनाबाबत जे काही नियम होते, जे काही कायदे कानून केले होते, त्यामध्ये कुठेतरी लोकशाहीच्या पद्धतीमध्ये कुठेतरी आपल्याला लोकांचा सहभाग जेवढा हवा होता तेवढा काही मिळवता आला नाही. आणि त्याच्यामुळे त्या पद्धती जरी शास्त्रोक्त असल्या तरी त्या पद्धतीची अंमलबजावणी जी जमिनीवरती करायची त्याच्यामध्ये कुठेतरी आम्ही कमी पडायला लागलो. दुसरं, वन विभागाकडून जी नॉर्मली जी अपेक्षा असते, इथे मगाशी मी जे प्रश्न विचारले की छताकरता गवत वापरलं जातं का. आपल्याकडे काल जसं मी आपल्याशी बोललो होतो की 100-150 वर्षापूर्वी ब्रिटिश काळामध्ये त्यांनी जे काही आपल्याकडे प्रत्येक शहराच्या जवळपास त्यांनी काही ना काही गवताचे भाग राखून ठेवले. का राखून ठेवले होते? जे माझ्याकडे युरोपमधून जे अधिकारी येत होते त्यांना इथला उन्हाळा सहन होत नव्हता, म्हणून त्यांना आपल्या घराच्या वरती गवताचं छप्पर लागायचं. गवताचं छप्पर लागायचं, त्याच्याकडे टांगा असायचा, त्याच्याकडे म्हैस असायची दुधाकरता. तर या सगळ्यांची व्यवस्था करण्याकरता प्रत्येक शहराच्या जवळ विदर्भामध्ये आपल्याकडे काही रमणे म्हणून राखून ठेवलेले असायचे. ते रमणे त्या काळी काय होते आणि आज जर का असा रमणा कुठे बघायचा असेल तर मी म्हणेन या गावात या. या गावात आल्यावरती कळतं की रमणा म्हणजे नेमकं काय, रमणामध्ये काय असतं, कशी गवतं येतात, काय येतात. म्हणून मला वाटतं की हा एक अभ्यास करण्याकरता फार चांगली अशी एक संधी आहे आणि या संधीचा वन विभागातल्या लोकांनी उपयोग करून घेतला पाहिजे. आणि गेले 2 दिवस आपण जी पुरण विकास कार्यशाळा म्हणून जी केलेली आहे त्या कार्यशाळेचा हा एक महत्त्वाचा भाग होता. आणि मला इथले सरपंच आणि इथले जे NGO आहेत या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करावंसं वाटतं. आणि जसा लोकसहभागातून आपण इथली पूर्ण विकास करायला लागलेलो आहे, एक आदर्श ठरावं आणि हा आदर्श या कार्यशाळेच्या माध्यमातून विदर्भ असो की मराठवाडा असो सगळीकडे आपल्याला हे मॉडेल पोचवायचं आहे. तर हे जे काही आपण एक नवीन लोकसहभागातून जे काम मिळवलेलं आहे हे मला तरी वाटतं फार चांगलं. धन्यवाद.